तर मित्रांनो, मेदूवडा बनवायचा असेल तर लागणारी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे उडदाची डाळ। तर ही डाळ आपल्याला एक दिवस आधीच भिजत टाकायला लागते। तर आता ही डाळ आपल्याला मिक्सरला लावून घ्यायची चांगली घट्ट, याच्यामध्ये जास्त पाणी नाही राहिलं पाहिजे। तर चला मित्रांनो, ही डाळ मिक्सरला लावून घेऊया। तर डाळ मिक्सरला लावताना एक काळजी घ्यायची, याच्यामध्ये जास्त पाणी नाही राहिलं पाहिजे, नाहीतर पातळ पीठ होईल आपलं। थोडं घट्ट होईल अशी डाळ लावून घेऊया। तर मित्रांनो बघा, ही अशी एवढी घट्ट अशी डाळ मिक्सरला लावून घ्यायची आहे। याच्यापेक्षा जास्त घट्ट पण नको, जास्त पातळ पण नको। तर मित्रांनो, आपली सगळी डाळ लावून झालेली आहे मिक्सरला। तर ही अशीच घट्ट झाली पाहिजे। आणि अजून याच्यामध्ये एक दोन गोष्टी टाकायच्या आहेत, मीठ, कोथिंबीर आणि मिरची पण टाकू शकतो। तर आम्ही मिरची नाही टाकत आहे, तर तुम्हाला आवडते मिरची खायला मेदूवड्यामध्ये तर तुम्ही टाकू शकता। तर मित्रांनो, ही आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे मीठ। कोथिंबीर एकदम बारीक चिरायचे। तर मित्रांनो, या पिठामध्ये आपल्याला एक चमचा मीठ चवीनुसार आणि थोडी कोथिंबीर पण टाकायची। तर जरा व्हिडिओ बनवताना मित्रांनो थोडा अँगल जवळचा आला, तर ॲडजस्ट करून घ्या थोडा। हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आता। तर आपण तेल घेतलंय कढईमध्ये, थोडं चांगलं गरम करायला ठेवूया आणि मग हे थोडं मंद आचेवर तळण्यासाठी मग स्लो करूया गॅस। तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेदूवडा तेलामध्ये कसा सोडायचा। तर सगळ्यांच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत। तर आमची अशी पद्धती आहे की पाण्यामध्ये हात ओला करायचा आणि एक पळी घ्यायची, तुम्हाला दाखवूया ते कशी सोडायचं ते। तर ही पळी घ्यायची आणि पाण्यात हात ओला करून त्याला पाणी लावून घ्यायचं पळीला सुद्धा। आणि मग आपलं पीठ घ्यायचं मेदूवड्याचं, आणि साईज आता तुमच्यावरती आहे, लहान मुलांना द्यायचं आहे की मोठ्या माणसांसाठी, तशी आपण साईज ठरवू शकतो। आणि त्यानंतर त्याच्यामध्ये एक होल पाडायचं आहे, कारण मेदूवड्याला होल असला पाहिजे, म्हणजे तेलामध्ये चांगलं फ्राय होतं, ते तेल आतमध्येपर्यंत जातं आणि पीठ पण शिजतं चांगलं। तर असा एक सेंटरला एक होल पाडायचा आणि त्याच्यानंतर ही अशी पळी घ्यायची आणि थोडंसं शेक करायचं आणि थोडी काळजी पण घ्यायची सोडताना, आणि गॅस थोडा स्लो करायचा, म्हणजे हे मेदूवडे चांगले शिजतील आतून पण। तर मित्रांनो, हीच प्रोसेस आपण बाकीचे मेदूवडे बनवण्यासाठी पण करायचे। तर मित्रांनो, मेदूवड्याला मस्त कलर आलाय। तर आता हे मेदूवडे आपण काढूया आणि असेच आपण बाकीचे मेदूवडे पण तळून घेऊया। मित्रांनो, बघता आपले मेदूवडे तयार होत आहेत। तर आता त्याची चटणी पण बनवून, तर मित्रांनो चटणीसाठी आपण एक तेलामध्ये थोडासा कढीपत्ता टाकून घेऊया आणि त्यासोबत एक चमचा मोहरी पण टाकून घेऊ। तर मित्रांनो, या मिश्रणामध्ये आपण ओलं खोबरं घेतलंय, मिरची घेतले, जिरं घेतलंय आणि मीठ घेतलंय। तर आता हे मिश्रण आपण जे कढीपत्ता वगैरे तेल गरम केलंय, मोहरी गरम केले, त्यामध्ये टाकून घेऊया आणि यामध्ये टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचंय। तर मित्रांनो, तुम्ही यासोबत सांबार पण बनवू शकता, पण आपण सध्या फक्त चटणी बनवले। तर ही किती घट्ट ठेवायची हे तुमच्यावरती, किती पातळ तुम्हाला लागते चटणी ती, त्यानुसार त्यामध्ये पाणी ॲड करायचं आपण। तर मित्रांनो, आपला मेदूवडा आणि चटणी तयार झाले। व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।